सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला उज्ज्वल भविष्य आहे। इथल्या खेळाडूंमध्ये चांगली क्षमता दिसून येते असं प्रतिपादन सक्षणा सलगर यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिभा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीनं क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला प्रशिक्षक आणि खेळाडूंचा शारदाई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। हा पुरस्कार सन्मान सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते महेश गादेकर होते। यावेळी बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की सोलापूरमधील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि प्रशिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात सोलापूर हे अग्रेसर होताना दिसत आहे। खेळाडूंनी जिंकण्याची जिद्द कायम मनात ठेवावी। सोलापूरनं आजपर्यंत नामवंत असे खेळाडू दिलेत, त्यामुळे सोलापूरचं क्रीडा भविष्य उज्ज्वल आहे असं त्या म्हणाल्या। शरद प्रतिभा प्रतिष्ठान सोलापूरमध्ये अतिशय चांगलं काम करत आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। क्रीडा क्षेत्रातील महिलांचा शरद पवार यांच्या आईंच्या नावानं सन्मान करून अतिशय चांगला उपक्रम प्रतिष्ठाननं घेतला आहे असंही सलगर म्हणाल्या। सगळ्यांनी डॉक्टरच व्हायला पाहिजे, सगळ्यांनी इंजिनियरच व्हायला पाहिजे हा हट्टास पालकांनी आणि आई वडिलांनी आणि आजी आजोबांनी काढून टाका प्लीज। हे मी तुम्हाला मोकळेपणाने म्हणते, कारण मुलांना एक बर्डन देणं की तुम्ही हेच झालं पाहिजे, तेच करायला पाहिजे, त्यांच्या काय इच्छा अपेक्षा आहेत, त्यांचं काय महत्वाकांक्षा आहे, त्याला महत्व दिलं पाहिजे। आज ताईंच्या वाढदिवसानिमित्त हा अतिशय वेगळा कार्यक्रम आपण घेतोय। बाबर भाई, आम्ही तुमचं कौतुक करेन, आदरणीय गादेकर साहेबांच्या मार्गदर्शनात होतोय। सुप्रिया ताईंनी मला राज्याची संधी दिली, देशाची संधी दिली, मलाही काम करावं वाटतं अशीच संधी दिली नाही। मी दुसरी बाजू सांगते, तुम्हाला कुठलेही बॅरियर वाटते म्हणून एखादा खेळ सोडू नका। समाज काय म्हणतोय, मला नावं ठेवतायत, माझ्या क्लोथ्सवरती टिप्पणी करतायत, स्पोर्ट्स प्लेअरला वेगळे क्लोथ्स घालावेच लागतात, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही। कुस्ती खेळताना मुली साडी नाही नेसू शकत हो काकू, बरोबर आहे का नाही? तिचा पदरच ढळला, बघा किती नखरे करते, हे नाही चालणार प्लीज। त्या क्षेत्रामध्ये तशा पद्धतीचं जशी खाण तशी माती असते, तसं प्रत्येक खेळाचा एक वेगळा आपला ओरा, वेगळं स्टाईल, वेगळे पॅरामीटर्स, वेगळे तुम्हाला डायमेन्शन्स असतात। यू हॅव टू फॉलो दॅट। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आज जिथे आहात ती चांगली गोष्ट आहे, पण समाधानी राहू नका। तो तुमचा लास्ट स्टॉप नाहीये, त्याच्या पुढेही तुमची ट्रेन जायला पाहिजे, त्याच्या पुढेही तुमची बस गेली पाहिजे, कारण तुम्हाला अभी तो तुमने नापी है मुठ्ठीभर जमीन, तो अभी तो आसमान बाकी है, हे तुम्ही स्वतःला दररोज ठणकावून सांगत जा। प्रतिष्ठानचे मार्गदर्शक महेश गादेकर यावेळी बोलताना म्हणाले की सोलापूरच्या क्रीडा विश्वाला एक इतिहास आहे। येथील खेळाडू यांची क्षमता चांगली आहे। विविध क्रीडा प्रकारात सोलापूरचं नाव उज्ज्वल त्यांनी केलंय। प्रशिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत नामवंत खेळाडू घडवत आहेत। क्रीडा क्षेत्राच्या पाठीमागे त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच उभे राहू असं आश्वासन सुद्धा गादेकर यांनी दिलं। आपण सगळ्यांनी आता आज हा कार्यक्रम हा निमित्त आहे, सुप्रियाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो, परंतु आता तुमच्यातल्या ज्या भगिनी, आपण फक्त आज महिलेचा सन्मान म्हणून आपण फक्त महिलांना बोलवलंय, पण महिलांची जबाबदारी नाही, पुरुषाची महिलांची दोघांची जबाबदारी आहे। पुढच्या काळात क्रीडा वाढण्यासाठी, खेळ वाढण्यासाठी, प्रत्येक खेळाला भवितव्य वाढण्यासाठी, त्याचबरोबर त्या खेळाडूंचं करिअर उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून काम करायचं आहे। मी मनापासून परत ताईच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही सगळ्या इथं वेळ दिला। सुरुवातीला पाहुण्यांचं स्वागत आणि प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केलं। प्रास्ताविकात आजपर्यंत संस्थेनं केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंतनू साळुंखे, चंद्रकांत पवार, शशिकांत सोनटक्के, सिद्धारूढ निंबाळे, मिलिंद गोरे, लखन गावडे, बीरप्पा बंडगर, अमित मोतेवार, प्रतीक्षा चव्हाण, सुप्रिया लोमटे, लता ढेरे, डॉक्टर बाबासाहेब सुलतानपुरे, रिजवान शेख आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमात सूत्रसंचालन रफिक नल्लामद्दू यांनी केलं। सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूनं शारदाई पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मी तनिष्का ठोकळ, मी धनुर्विद्या या खेळाचा गेले 7-8 वर्ष सराव करते आणि स्टेट लेवलमध्ये मेडल आहेत, मला नॅशनल मेडल आहेत। इंटरनॅशनलसाठी मी तयारी करत होते आणि 1-2 पॉईंटने राहत होतं। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तो 1 पॉईंट किती महत्त्वाचा असतो आणि तिथून रिटर्न आल्यानंतर काय वाटतं, पण घरच्यांनी सपोर्ट केला मला की तू तिथंपर्यंत गेले, तिथून रिटर्न नाही यायचं, तू पुढं खेळत राहा कंटिन्यू, आणि ते खूप महत्त्वाचं असतं। मला पॅरेंट्सलाच
आज हे सांगायचं आहे की तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवता सगळे, म्हणून आम्ही कुठेतरी हे सगळं करू शकतो. कारण की खेळ एक असं क्षेत्र आहे जिथं कुणीच गॅरंटी नाही देऊ शकत की तुमचं होईलच करिअर.